कावेरी सीड कंपनीची मिरची KHPH 1203 या वाणावर चर्चासत्राचे आयोजन वसमत तालुक्यातील मळवटा येथील प्रगतशील शेतकरी गंगाधर नादरे यांच्या शेतात करण्यात आले होते। यावेळी कावेरी सीड्स कंपनीचे एरिया बिझनेस मॅनेजर विशाल जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। शुद्ध बीजापोटी फळे, रसाळ, गोमटी या म्हणीप्रमाणे शेतकऱ्यांनी योग्य वाणाची निवड करावी असे आवाहन त्यांनी केले। कावेरी सीडची मिरची प्रतिकूल परिस्थिती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे। कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे कावेरी सीडची मिरची आहे। कावेरी सीडची KHPH 1203 या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यम उंचीचे मजबूत बांध आणि अधिक फांद्या असलेले डेरेदार झाड। फळाची लांबी 15 ते 16 सेंटीमीटर आणि जाडी 0.8 ते 0.9 सेंटीमीटर। पोपटी रंगाचे चमकदार मध्यम सुरकुत्या असणारी आकर्षक फळे, भरघोस उत्पन्न देणारे वाण, अधिक निर्यात क्षमता असलेले वाण, त्यामुळे व्यापाऱ्यांकडून यास अधिक मागणी असते। या कार्यक्रमासाठी गंगासागर नर्सरीचे मालक बालाजी गरुडे, शिवांकुर नर्सरीचे मालक विजय आगरे, संगमेश्वर नर्सरीचे मालक रामराव भेडकिले, माळी नर्सरीचे मालक सूरज माळी तसेच पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण नांगरे यांनी केले होते। राम राम, माझं नाव गंगाधर शामराव नादरे। ही 3 सप्टेंबरला 1203 कावेरीची लागवड केली आहे। आमचे सहकारी नर्सरीवाले तुळजाई कदम सर यांच्याकडून खरेदी केली आहे। तर आमच्याकडे दुसरी 21 पण आहे, त्यापेक्षा ही बऱ्यापैकी वाटाली आणि मार्केटला पण याला चांगली मागणी आहे, तिखट आहे। आणि यावर्षी अतिशय आमच्या भागात पाऊस झालेला आहे, तर त्यावेळेस दुसऱ्या व्हरायटीपेक्षा हिच्यावर कमी रोगाचा अटॅक होता। मी तुळजाई नर्सरी कोंडीबा कदम, आम्ही गंगाधररावला 1203 या कावेरी कंपनीचे रोपं दिले होते। तर ते आता बाजूला याचे 21 आम्हीच दिले होते आणि 1203 आम्हीच दिलेत। तर 1203 ही व्हरायटी चांगली आहे 21 पेक्षा, त्याची फ्रूट शायनिंग चांगली आहे आणि मालाची क्वालिटी चांगली आहे आणि रोगाला थोडी कमी बळी पडते। आणि आम्ही बरंच रोप कावेरी कंपनीचं विकतो आणि त्याचा आणखीन आमच्याकडे टरबुजाचे वाण आहेत, ते आम्ही विकतो बरेच। आमच्या या पट्ट्यामध्ये मिरचीचं क्षेत्र थोडं कमी आहे, त्याच्यामुळे मिरचीचं काय तेवढं हे नाही। आमची नर्सरी नांदेड वसमत हायवे आहे। बालाजी गुरुडे, गंगासागर हायटेक नर्सरी हेर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर येथून आम्ही वसमत या गावी 1203 कावेरी सीड्सचा प्लॉट पाहण्यासाठी आलो आहोत। तरी आम्हाला हा बगर मल्चिंगमध्ये प्लॉट आहे आणि साईडला 21 मिरचीचा पण प्लॉट आहे, पण दोन्हीमध्ये आम्हाला 1203 हा कावेरी सीड्सचा प्लॉट अतिशय चांगला प्रकारे त्यांनी नियोजन करून तयार केलेला आहे। आणि दोन्ही प्लॉटमध्ये हा 1203चा प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे मिरचीची साईज व चमक आणि शायनिंग बगर मल्चिंगमध्ये चांगला आलेला आहे। तरी शेतकऱ्यांनी 1203 हीच मिरची अवश्य लावून करावी, यात काही शंका नाही। वडवळ नागनाथ तालुका चाकूर इथून आलेला आहो। मी आहे रामराव बिरकळे, शेतकरी व नर्सरी दोन्ही बी आहे। पण ही मिरचीची इथं आल्याशिवाय आम्हाला एकच आवडलं की ही बगर पेपर, बगर मल्चिंग आणि बगर मेहनतीनं नंबर 1 आल्यामुळे ह्याचं आम्हाला कौतुक वाटतं इथल्या मिरचीचं। आणि व्हरायटी बी मार्केटला चालणारा कलर आहे, नंबर 1चा कलर आहे। असं माझी इच्छा आहे की आणखीन ह्याला जर मेहनत जर चांगली केली तर आणखीन देखील ह्याच्यापेक्षा पुढे येऊ शकते, चांगल्या पद्धतीने येऊ शकते। ही बाकी मिरच्यापेक्षा चांगली आहे, बाकी मिरच्यापेक्षा चांगली आहे। 21 बी आहे आणि ही बी आहे 912, ही 1203 बी आहे आणि 21 बी आहे, त्याच्यापेक्षा पुढे आहे। तो सूर्यकांत भेटे, मी आले लातूर जिल्ह्यामधून, चाकूर तालुक्यामधून। आम्ही वसमतला मिरची कावेरी कंपनीची मिरची बघण्यासाठी आलेला आहे। आम्ही सगळं शेतकरी ग्रुपनं मिरची पाहण्यासाठी इथपर्यंत कावेरी कंपनीमार्फतच इथपर्यंत आलेलो आहोत। आम्हाला एकदम चांगली वाटली कावेरी मिरची। दोन्हीने इथं कॉम्पॅरिझनमध्ये 21 एक वाण ठेवलेले आहे इथं आणि दुसरी इथं कावेरीचं एक वाण ठेवलेलं आहे। मग त्याच्या ह्या तुलनेमध्ये आम्हाला एकदम बऱ्यापैकी वाटली। आता थोडं साईजला बरी वाटली, थोडं म्हणजे लांबट कलर ह्याचा एकदम ॲक्टिव्ह वाटला आणि थोडी छान म्हणजे झाडाची साईज, झाड डेरेदार थोडं आणि सगळं विशेष म्हणजे बगर मल्चिंगची एवढी खूप चांगली येते असं आम्हाला स्वकल्पना नव्हती। तर एकदम चांगल्यामध्ये मिरची आलेली आहे असं आम्हाला इथं पाहण्यामध्ये मिळालं।
हॅलो, मी विशाल भगीरथ जाधव. मी कावेरी सीडचा प्रतिनिधी आहे. मी औरंगाबाद इथे स्थित पूर्ण मराठवाड्यासाठी काम करतो कावेरी सीडचं मार्केटिंगमध्ये. आज आपल्या इथं जे गंगाधरराव नादरे यांचा जे शेतकरी आहेत, त्यांचा जो प्लॉट आहे, तर तिथे आपले काही लातूरचे शेतकरी, काही हेर तालुक्यातून वडवळ, नागनाथ अशा भागातून काही नर्सरीवाले आणि काही शेतकरी इथं आलेले आहेत. तर त्यांना कावेरीचा 1203 हा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने आवडला आहे. त्याची खासियत म्हणजे हिचा कलर जो मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे चालतो आणि रोगाला खूप कमीत कमी बळी पडणारी ही मिरची आहे. आणि यात मल्चिंगवर नसतानासुद्धा लो मेंटेनन्समध्ये चांगल्या प्रकारे हा प्लॉट इथं आलेला आहे. तर यात कुठल्याही प्रकारचं व्हायरस नाही आहे आणि मार्केटला पण एक नंबर पद्धतीने चालणारं वाण आहे. बाजूला जे इतर कंपनीचं वाण लागलेलं आहे त्या वाणापेक्षा हिला उत्पन्न पण चांगलं आहे आणि प्रचलित वाण लागलेलं आहे बाजूला. तरीसुद्धा या कावेरीच्या 1203 या प्लॉटचे सर्व शेतकरी आणि नर्सरी बंधू समाधानी आहेत. तर इथं जेवढे पण आलेले आहेत लोक, ते त्यांना सगळं समाधान वाटलेलं आहे. नमस्कार, मी शिवांकुर नर्सरी हेर येथून आलेलो आहे. उदगीर तालुका. आणि आमच्या एरियामध्ये ही मिरची नव्हती, दुसरी व्हरायटी चालायची. पण आमच्या एरियामध्ये खूप मल्चिंगवरच चालते मिरची. बगर मल्चिंग मिरची खूप चांगली आलेली अशी कावेरी सीडची 1203 असं ऐकण्यात आल्यामुळं आम्ही हा प्लॉट पाहायला आलो. आणि आमचं मत आहे की पुढे शेतकऱ्याला आम्ही ही व्हरायटी देऊ. समाधानी आहे. इथं प्लॉट हा बघून मी खूप समाधानी आहे. मी गौरी सूरज केशव, माळी नर्सरी, वडवळ, नागनाथ, तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथून आलेलो आहे. वसमत गावी साहेबांनी आम्हाला घेऊन आलेले आहेत कावेरी मिरची पाहण्यासाठी. 1203 हे मिरचीचा कलर एकदम पॉश आहे. पोपटी कलर सर्वात जास्त डिमांड पोपटी कलरला आहे. तर ह्या व्हरायटीमध्ये पोपटी कलर हा खूप चांगल्या प्रकारे आहे. पण साईडला 21 पण आहे. त्याच्यापेक्षा ही मिरची चांगली आहे. याचं उत्पन्न पण चांगलं वाटतं. वजनदार मिरची आहे. तर सर्वांनी ह्या मिरचीचा व्हरायटीचा हे करावं. मी उदगीर तालुक्यातील हेर या गावचा शेतकरी आहे. माझ्याकडं पण मिरचीचा एक प्लॉट आहे आणि त्या तुलनेमध्ये ही जी व्हरायटी आहे कावेरीची 1203 तर विदाऊट मल्चिंग केलेली आहे. तरी पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अगदी छान असा प्लॉट आलेला आहे. आणि आणखी याला जर मल्चिंगवर वगैरे व्यवस्थित जर ट्रीटमेंट करून केलं तर अगदी फार छान रिस्पॉन्स द्यायसारखी व्हरायटी आहे. त्यामुळं मार्केटच्या दृष्टीनं आणि बाकी सगळ्या म्हणजे पीक येण्याच्या दृष्टीनं किंवा निसर्गात प्रतिकूलता असतानासुद्धा एकदम छान अशा प्रकारचे हे वाण आहे. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.